हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळेजण? तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. इथे बघा चिकूचा नाश्ता करायचा चाललाय. रिॲक्शन बघा. तर बाकीची तर काही एक्स्ट्रा कामे नव्हती, पण ते जेवणाचं काम बाकी होतं. तर आज मी पावभाजी करणार होती, ती पण बिना पावाची. हो, तर तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघालच कशी बनवते ते. तर इथे चिकू मला वाटाणा सोलायला मदत करत होती आणि माझी इथं पावभाजी बनवायची तयारी चालू होती. जास्त काही भाज्या नव्हत्या माझ्याकडे, फक्त वाटाणा बटाटा होता. आणि इथं बघा शर्वरी निवांत बसलेली आहे आणि सगळीकडे पसार केलेला आहे. हे सगळे चिकूचेच कामे असतात. तर मला हे पावभाजी करत करत हे सगळं पण उचलायचं होतं. पण म्हटलं आधी बघा भाज्या शिजायला घालून घ्याव्यात, म्हणजे त्या शिजेपर्यंत आपली एक्स्ट्राची कामे होत राहतात. मग इथं मी पटकन आले. आधी पटकन सगळे चिरलेल्या भाज्या धुवून वगैरे घेतल्या आणि मसाला पण बनवून घेतला होता. तर ग्रेव्हीसाठी थोडंसं कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली होती. आणि इथं मी पाणी आल्यावरतीच कुकरला स्वच्छ बटाटे वाटाणे धुवून लावले होते. माझ्या इथं दुसऱ्या एक्स्ट्रा भाज्या नव्हत्या, म्हणलं आहे त्याच्यामध्ये बनवून घ्यावं. मग हे मी शिजवून घेतलं होतं. 2-3 शिट्ट्यामध्ये पटकन शिजून जातं. मग तेच मी स्मॅश करून घेते. याच्यातील थोडं पाणी एक्स्ट्राचं जर काढून ठेवलं साईडला, तर भाज्या स्मॅश करायला खूप सोपं पडतं. आणि जर पाणी असेल तर ते थोडंसं व्यवस्थित स्मॅश होत नाही. मग आधी मी थोडंसं एका वाटीत पाणी काढून ठेवलं होतं आणि नंतर भाज्या स्मॅश करून घेतल्या. ते पाणी जे साईडला काढले ते नंतर आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. तोपर्यंत मुलींना थोडीशी भूक लागली होती, तर म्हटलं थोडंसं दूध गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे योगा बारचं ओट्सचं पॅकेट होतं चॉकलेट फ्लेवरचं, तर ते थोडं द्यावं म्हटलं. पण तेच इथे मी बनवून देत होते. त्याला 5 मिनटामध्ये ते होऊन जातं. नंतर ते आम्हा सगळ्यांना वाटून घेतलं थोडं, कारण त्यांच्याबरोबर मला पण थोडीशी भूक होती. म्हटलं पावभाजी तयार होईपर्यंत हे खाऊन घ्यावं. मग हेच माझं बनवायचं चाललेलं होतं. बाकी एक्स्ट्राची तर सगळी कामे करून घेतलेलीच होते आणि पसाराही पण उरकायचा होता. तर ते बघत ते पण चालू होतं. कारण मुलांना कसं आहे, थोडी सारखी भूक लागतच राहते आणि सुट्टी असल्यावर तर सतत काही ना काहीतरी चालूच राहतं. कारण खेळत पण असतात सतत, तर त्याच्यामुळे इथं त्यांना मी हे बनवत होते. तर ओट्स आपले बनवून झाले होते, तर पटकन त्यांना वाटीमध्ये काढून दिलं आणि थंड करून खायला दिलं होतं. नंतर मला इथं थोडं मी पण खाऊन घेतलं होतं आधी आणि मग नंतर मी इथं पावभाजी बनवायला आले होते. तर हे खाऊन झाल्यावरती इथं पटकन कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून घेतलं होतं. तर इथं तेल गरम करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी जी बारीक पेस्ट करून घेतलेली होती तो मसाला मी घालून घेत आहे याच्यामध्ये आणि 1-2 मिनटं तेलामध्ये परतून घेत आहे. इथे छान 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे सिंपल मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आपलं जे हळद, लाल तिखट, मीठ वगैरे आहे आणि पावभाजी मसाला थोडा जास्त घालायचा आहे, त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येतो. पावभाजी म्हणजे सगळ्यांचा वीक पॉईंट असतो. बाहेर पण खूप छान लागते, पण घरी बनवली तर कसं थोडं हेल्दी पण होऊन जातं. म्हणून मी कधी घरीच बनवत असते. आणि इथं तर माझ्याकडे जास्त भाज्या नव्हत्या, तरी पण म्हटलं चला काहीतरी वेगळी टेस्ट येईल. आणि आज महत्त्वाचं म्हणजे आज मी बिना पावाची पावभाजी करणार आहे. तर कसं ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये की बिना पावाची पावभाजी कशी असते. तर इथं मी पटकन सगळे मसाले घालून घेतले. थोडा घरातला काळा मसाला पण घालून घेतला होता, कारण घरातला काळा मसाला मी प्रत्येक भाजीमध्ये घालते आणि त्याच्यामुळे भाजीला टेस्ट पण खूप छान येतो. आता आपल्याला सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटे मस्त परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे पावभाजी मिक्स करून ठेवली आहे, म्हणजे स्मॅश करून ठेवलेली आहे, ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पाणी आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो. जसे आपल्याला थिक पाहिजे, थोडीशी किंवा पातळ पाहिजे वगैरे असं काय असेल तर आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो. तर इथं मी सगळी भाजी ओतून घेतलेली आहे. आता त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आज ह्याच्यामध्ये मी बीट वगैरे काही घातलं नाही आहे. बीट वगैरे घातल्याने पण कलर खूप छान येतो, पण आज माझ्याकडे सध्या ते नव्हतं, त्याच्यामुळे आज मी असंच बनवत आहे. तरी पण कलर याला खूप छान आलेला आहे आणि कोणताही कलर मी पावभाजीमध्ये वापरत नाही. तर इथं बघा आता आपली पावभाजी तयार होत आहे. आता 5 ते 10 मिनटं याला उकळून द्यायचे आहे. तोपर्यंत इथं मला किचन पण क्लीन करून घ्यायचं होतं, ते पण मी करून घेत आहे, कारण पाणी वगैरे पण आलेलं असते आणि पावभाजीचं म्हटल्यावर थोडं भांडे वगैरे तर निघणारच. इथं पण माझ्या मुलींचं थोडंसं TV वगैरे बघायचं चाललेलं होतं. थोडं पसारा पण करून ठेवला होता, पण चालायचंच आपलं इकडं काम करूस तोपर्यंत त्या इकडं एक्स्ट्राचं काम वाढवून ठेवत राहतात.
पण त्यांच्या खेळण्यामुळे मला इकडे बाकीची माझी कामे करायला थोडा टाईम भेटतो. तर मी आधी जेवण वगैरे करून घेते, नंतरच बाकीची मी सगळ्या गोष्टी उरकत बसते. मग नंतर तिथून पुढे माझी भाजी वगैरे तयार झालेली होती. किचन पण क्लीन वगैरे करून घेतला होता. सगळं क्लीन असेल तर नंतर कसं जरा थोडं जेवायला वगैरे पण बरं वाटतं जरा. तर इथं मी पावभाजीमध्ये कोथिंबीर राहिली होती ती वरून घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर चला आता पावभाजीला आता कांदा वगैरे तर लागणारच आहे, तर तोही कट करून घ्यायचा होता आणि थोडा लिंबू वगैरे. तर इथे मी चॉपरमध्येच कांदा कट करून घेत होती. ह्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने कांदा कट केला जातो. तर इथे बघा हे दोघी पण मला कांदा कट करू मदत करत होत्या. तर चिकूचं पण मध्ये असता मलाच पहिल्यांदा कट करायचं येत नसेल तरी पण तिचं ते चालूच होतं की मी करणार. बोट चिमट्याला आरामात. त्याच्यानंतर मी पावभाजी खायला घेतली. तर इथं बघू शकताय मी पावाच्या ऐवजी ब्रेड घेतलेत. हे मल्टीग्रेन ब्रेड आहे, जेणेकरून आपल्याला हेल्थसाठी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यामुळे मैद्याचे पाव खाण्यापेक्षा आपण अशा पद्धतीचे ब्रेड खाऊ शकतो, जे की हेल्थसाठी पण खूप चांगले आहेत आणि लहान मुलांना पण अशा पद्धतीने आपण खायला घालू शकतो. मल्टीग्रेन असल्यामुळे खूपच हेल्दी असतात. चला तर आम्ही आता इथं पावभाजी एन्जॉय करत आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.